तुझ्या हात साफ कर. हॅलो सेटिंग करूया. हॅलो रूप सगुण सुंदर रूप सगुण सुंदर
विषयी हे मना गुंतले भास्कर 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 सदा तळमळ करीत असे सदा तळमळ करीत असे सदा तळमळ करीत असे विषयी हे मना गुंतले भास्कर 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 सदा तळमळ करीत असे सदा तळमळ करीत असे सदा तळमळ करीत असे याचे युक्तीने हो वळवावे अंतरी याचे युक्तीने हो वळवावे अंतरी स्वरूपा माझारी लीन भावे संत समागमे स्वरूप ते कळे संत समागमे स्वरूप ते कळे षडरी पुढे खळ वश्य होते या ते युक्तीने हो वळवावे अंतरी या ते युक्तीने हो वळवावे अंतरी स्वरूपा माझारी लीन भावे लक्ष्मण म्हणे राग देश जाती लक्ष्मण म्हणे राग द्वेष जाती अंतःकरण वृत्ती स्वच्छ होय या ते युक्तीने हो वळवावे अंतरी या ते युक्तीने हो वळवावे अंतरी स्वरूपा माझारी लीन भावे लीन भावे
गुंतले बाष्कळ सदा तळमळ करीतसे या ते युक्तीने हो वळवावे अंतरी बेस दे भाऊ स्वरूपा माझा लीन व्हावे संत समागमे स्वरूपतेकडे षडरिपुहे खळवश्य होती या ते युक्तीने हो वळवावे अंतरी स्वरूपा माझा लीन व्हावे लक्ष्मण म्हणे राग द्वेष जाती अंतःकरण वृत्ती स्वच्छ होय या ते युक्तीने हो वळवावे अंतरी स्वरूपा माझा लीन व्हावे शिवहर 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 विषयी मन गुंतले भाष्कळ सदा तळमळ करीत असे. आजच्या या पवित्र मंगल प्रसंगी अखंड शिवनाम सप्ताह आणि त्या सप्ताहाचं असणार 7वं वर्ष. आनंदवाडी शिवक्षेत्रामध्ये चालत आलेला अव्याहत गत्या हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आजचा हा असणारा चतुर्थ दिन. त्यात भार्गव वासर आणि एकादशी. एकादशीचं महत्व आहे एका समोर एक, एकाच्या पाठीमागे एक. आणि असाच हा असणारा आनंदवाडीचा महा अखंड शिवनाम सप्ताह. सर्व असणारी ग्रामस्थ मंडळी आणि हिरिरीनं भाग घेऊन उल्हासानं तेवढीच असणारी उत्कंठा आणि तेवढीच असणारी भक्तीची परिसीमा भरभरून प्राप्त झालेलं या ठिकाणचं 7वं वर्ष म्हणजे सप्त मोक्ष पुरी रूप. आणि त्यातला 4था दिवस म्हणजे 7 आणि 4 आज एकादशी म्हणजे 11. शिवहर शिवहर शिवहर. आणि अशा या परममुहूर्तावर ज्या ठिकाणी संजीवनी प्राप्त माझ्या शुक्राचार्याने केली असा हा असणारा शुक्र भार्गव वासर. आणि परम मंगल प्रसंगी वैराग्यनिधी वैराग्य शिरोमणी शिवसंत लक्ष्मण माऊली महाराज यांचा असणारा 4 चरणाचा अभंग आणि तोही लक्ष्मण महाराजाच्या शिवपाठातला आहे. लक्ष्मण गाथ्याचं असणारं पारायण यावर्षीच आम्ही सुरू केलंय का गेल्या वर्षी केलं नंदगुरुजी. हा. आणि त्या असणाऱ्या त्यांचे असणारं त्या गाथा पारणाची सुरुवात असणारी या वर्षामधली विश्वावसुनाम संवत्सर ज्या ठिकाणी विश्वास आहे अशा असणाऱ्या संवत्सरामध्ये चालत असलेला हा चतुर्थ दिनाचा सप्ताह रंग. आणि अशा या रंगाच्या पूर्वार्धामध्ये मी प्रथमतः श्री 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 1008 श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य यांच्या चरणी अनंत वंदन करून
लिंगायक्य सद्गुरु तपोरत्न प्रपंडिताराध्य शिवाचार्य महाराज, सद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, लिंगायक्य सद्गुरु रेवणसिद्ध शिवाचार्य महाराज, लिंगायक्य सद्गुरु राचलिंग शिवाचार्य महाराज, तसंच वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, तसंच वीरशैव रत्न वेदांताचार्य सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पवित्र पावन चरणाला अष्टांग दंडवत करून परमपवित्र अशा भारतभूमीमध्ये आचार्य उपाचार्य पदावर आरूढ असलेल्या सर्व सद्गुरू आणि आचार्यांच्या चरणी अनंत प्रणिपात करून मन्मथादी पावन संत महात्मा बसवेश्वर, जगज्योती महात्मा बसवेश्वर, शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्याही पवित्र पावन चरणाला प्रणिपात करून माझे ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकोबाराय, नामदेव एकनाथ आदी सर्व संतांच्या पवित्र पावन चरणाला नमन करून आनंदवाडी शिवक्षेत्राचा अधिष्ठान स्वरूप असलेल्या भगवान शिवाला तसंच भगवान महारुद्राला या ठिकाणी नतमस्तक होऊन शिवानुभव मंडपाच्या आणि पूर्व संध्येला किंवा मंडपामध्ये असणारे संगीत विशारद आमचे लिमराज पाटील राम वडगावकर, तसंच आमचे परमस्नेही असणारे लक्ष्मण महाराज पेवेकर कौटकर गेल्या वर्षी नव्हते, ह्या वर्षी माझं मन खूप खूप भरून आलं आणि सर्वच पेवेकर मंडळी परमस्नेही असणारी आमचे माटोरे अप्पा आणि लोखंडे अप्पा, तसंच विशेषत्वानं या ठिकाणी सर्वच ग्रामस्थ आणि आमचे आनंदवाडी शिवक्षेत्राची मंडळी, पंचक्रोशीतून आलेलं सर्व भक्त मंडळ, त्यामध्ये 7 दिवसामध्ये शिवनामानं दुमदुमून टाकणारं जे सभागृह आहे, सभा मंडप आहे किंवा या ठिकाणचा शिवानुभव मंडप आहे, ते काम करायचं काम आम्ही आमच्या ताईला दिलंय, शकुंतला ताई चाकोते, आणि ह्या सुद्धा आम्हाला या ठिकाणी शिवकथेचं अमृतपान आणि चांगल्या पद्धतीनं करतायत त्या. तसंच सर्व ग्रामस्थ मंडळी, मातृवर्ग, बांधवर्ग या सर्वांच्या हृदयामधील, तसं लांडे अप्पा आलेले आहेत आमचे, उद्धव अप्पा आणि तारामतीबाई लांब बसल्यात सध्या, चला तिकडे जाऊन, आणि या सर्वांच्या हृदयामधील चितशक्तीला पुनश्च एकदा अभिवादन करून आजच्या या चतुर्थ कीर्तन रूपी पुष्पसेवेला आपण सुरुवात करूया. शिवहर शिवहर. सज्जन हो, ब्रह्मांड मंडपामध्ये अहम ब्रह्मास्मि तत्वमसि अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म रूप ज्याने नटलेलं आहे अशा परमशिव परमात्म्याचं आणि एक वेळा उत्स्फुरण झालं. उत्स्फुरण पूर्वकल्पांतेश्वर स्थावर जंगमात्मक चराचर करुणी माया शक्तियोगे संहार आत्मत्वे विराम पावला. तै प्रलयोदक निधीतून पुन्हा करावी सृष्टी उत्पन्न. ऐशी बुद्धी तया लागून उत्पन्न झाली ते धवा अहंस्फुरण. उत्स्फुरण झालं, आणि ज्या वेळेला उत्स्फुरण झालं त्यावेळेला माझी माता पार्वती इच्छाशक्ती उत्पन्न झाली सुरुवात, आणि मग अनुक्रमे त्या इच्छाशक्तीपासून डाव्या भुजापासून विष्णू परमात्माची उत्पत्ती पार्वतीच्या. अहंस्फुरण रूपशक्ती जनन पाऊली निगुती, त्यातून सत्वगुणी श्रीपती विष्णू उत्पन्न झाला. आणि अशा या विष्णू परमात्माच्या नाभी कमलामधून तो वैकुंठ भूषण शेषयनी निद्रिस्त असता नाभीतुनी
कमल उद्भवले फुलुनी त्यातून ब्रह्मा निपजला. आणि अशा असणाऱ्या परमात्म्यानं विष्णू परमात्माने ब्रह्मदेवाची असणारी उत्पत्ती केली. आणि मग पुढे ब्रह्मदेवानं 10 मानसपुत्र निर्माण केले. आणि त्या मानसपुत्राच्या रूपानं जो मरीची नावाचे ऋषी होते, त्या मरीची नावाच्या ऋषींचा जो मुलगा आहे तो कश्यप ऋषी. आणि मग कश्यप ऋषी पासून मग सगळं बाग हे जगत निर्माण झालं. आणि ज्या वेळेला हे जग निर्माण झालं त्यावेळेला प्रत्येक अंडज जारज श्वेतज आणि उद्भिज खाणीमधून जन्माला आलेला जो जीवात्मा आहे तो जन्माल्याच्या नंतर विषयाच्या तिमिरांधारात जन्म जन्मांतरीच्या भोगात्मक वासने अंतर्गत आणि मग ह्या जीवाला असणारी झोप लागत चालली. महाराज जन्माला आला केव्हा 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 म्हटला. जो सोहम सोहम म्हणणारा जीवात्मा आहे तो केव्हा केव्हा म्हणतोय शरीराच्या बाहेर आल्यावर. आणि मग केव्हा केव्हा म्हणणारा जीवात्मा जो आहे तो पंचभूतात्मक आणि त्रिगुणात्मक अष्टधा प्रकृती स्वरूप शरीर घेऊन आला. 5 भूत तर आहेतच. पृथ्वी आप तेज वायू आकाश शरीरामध्ये. हाड टणक भाग जेवढा आहे, दात केस पृथ्वी भाग आहे. आप लाळ मूत्र स्वेद घाम आप तत्व आहे. तेज तत्व जठराग्नी आहे. वायू तत्व श्वासाची गती आहे. दहराकाशामध्ये उदराकाश, कट्ट्याकाश, हृदयाकाश, कंठाकाश, शिराकाश यामध्ये व्याप्त असणारा वायू. आणि आकाशही तेच 5. आणि अशा या असणाऱ्या पंचभूतात्मक असणाऱ्या शरीरानं येताना त्रिगुण घेऊन आला. त्रिगुण, एक राजस तामस आणि दुसरा सात्विक. आणि मग त्या 3 मध्ये पुन्हा 9 प्रकार केले त्यांनी. शिवहर शिवहर सांगितलं. 3 तिनामध्ये मिश्रित चालले. भोगेवरते तो राजसंकार, ओखटे न तो सात्विक अहंकार, हिंसावरते तो तामस अहंकार जान देवी. जो दुराचार करत नाही किंवा दुष्ट कर्म ज्याच्या मनात येत नाही, ओखटे न तो राजस अहंकार, हिंसावरते तो तामस अहंकार. जे सुखोपभोग भोगण्याची इच्छा प्राप्त होते. लक्षात घ्या सज्जनो, ज्यावेळेला आई आणि वडील रममान होतात प्रणयामध्ये, आणि त्या प्रणयामध्ये रममान होत असताना जो त्या दोघांच्या मनाची अवस्था असते तसा पिंड तयार होतो, असं मूळ स्तंभाने सांगितलं आणि बऱ्याचशा ग्रंथांनी सांगितलं. एखाद्या वेळेला जर नामस्मरण करत त्या ठिकाणी रममान झाले तर भक्त प्रल्हादासारखा, माझ्या मन्मथ माऊलीसारखा, शिवसंत लक्ष्मण माऊलीसारखा पुत्र जन्माला येतो. ज्या ठिकाणी भोगेच्छा आहे, हौस आहे, मौज आहे, अशा पद्धतीने ज्यावेळेस प्रणय होतो त्यावेळेस त्या ठिकाणी हौशी मौजी मुलगा तयार होतो, निर्माण होतो, मुलगी असो मुलगा असो. आणि कि कलह भांडण तंटा करून जर प्रणय झालेला असेल, गर्भ राहिलेला असेल तर त्या माऊलीला तो तामसी गुणाचा पुत्र किंवा कन्या जन्माला येते. एवढंच नव्हे तर पुढच्या असणाऱ्या 4 महिन्याच्या पुढं 9 मासापर्यंत आमच्या घरातलं जे पर्यावरण आहे, मग ते आनंदाचं असेल, नामस्मरणाचं असेल तर मुलगा ज्ञानी बनेल, धार्मिक बनेल. राजसी जर असेल, नुसती जर टीव्ही पाहिली असली, 6वीची मालिका, आता कसं हसू आलं.
ते पटकन कळतं. मग त्याच्यामध्ये असणाऱ्या जे काही गुण आहेत त्या गुण मग घ्यायला लागतात. अर्थात हौस मौज मजा राजस. आणि जर कट्टर भांडण तंटे कलह झाला, किरकिऱ्या बनबन्या घरात झाल्या, तर तामसिक असणारं वातावरण जर घरात असेल तर त्या असणाऱ्या अपत्यावर तेच संस्कार पडतात. एवढंच नव्हे, आमची जी काही माऊली आहे ती स्वयंपाक करताना तिची जी अवस्था असेल त्या अन्नामध्ये असणारा प्रादुर्भाव तो निर्माण होतो आणि त्या ठिकाणी तशी असणारी उत्पत्ती व्हायला लागते. आणि म्हणून अन्नामधून सुद्धा तुम्हाला असणारे ते गुण प्राप्त होतात. राजा शैल मामा पांडवाकडे चालला होता, पण अन्न कोणाचं खाल्लं? दुर्योधनाचं खाल्लं. कोणता गुण लागला? मग आम्ही भांडे वाजवायला लागलो, पाय आपटायला लागलो, तर मग मुलगा आणि मुलगी कशी निघाल? शिवहर शिवहर शिवहर. आणि ह्या राजसी आणि तामसी गुणामध्ये आणि सात्विक गुणामध्ये 3 गुणाच्या पंचतन्मात्रा जन्माला आल्या. आणि पंचतन्मात्रेमध्ये पहिला असणारा शब्द जो प्रत्येक जीवाला नाडलेला आहे. प्रत्येक जीवाला तो नाडला. काय सांगावं महाराज, म्हातारं जर मरायला जरी टेकलं तर सून आणि लेक काय म्हणाले त्याच्याकडे तोंड लक्ष असतं महाराज. कानानं जरी ऐकू येत नसलं तर ते शब्द काय बोलायले, तोंड कसं हलवायले. शब्द नावाचा तन्मात्रा विषय. आणि हा विषय जसं बासरी वाजवल्याच्या नंतर हरिण असणारं सापडल्या जातं. दुसरा स्पर्श असणारा जो विषय आहे तर हत्तीनं करून ठेवतात लाकडाची आणि माजलेल्या हत्तीला तिथपर्यंत नेतात. त्या अगोदर त्या हत्तीनीच्या अलीकडं 10 बाय 10चा खड्डा करतात, त्यावर पातोळा टाकून थोडीशी माती टाकून देतात, हत्तीला हकलत आणतात, त्याला स्पर्श करावा वाटतो आणि तो खड्ड्यात पडतो. ही प्रत्येक जीवाची अवस्था आहे. स्पर्श नावाचा विषय या कलियुगामध्ये तर एवढा झाला की त्या स्पर्शाला नुसता माणूसच जबाबदार नाही तर माझ्या या मातावर्ग सुद्धा जबाबदार आहेत. मातावर्ग सुद्धा 80-85% माता जबाबदार आहेत, मुली जबाबदार आहेत. का? डिजिटल युगासारखं वागणं चाललं महाराज, संस्कृती सोडून. श्रीमंती आली म्हणून अर्धे कपडे घालायचे, हे चुकीचं आहे महाराज. शिक्षक झाले काय, डॉक्टर झाले काय, इंजिनियर झाले काय आणि म्हणून अर्धे कपडे घालायचे नाही. आणि त्यातले त्यात पुन्हा टिकली लावायची नाही, गंध लावायचा नाही मुलींनी सुद्धा. कोणतं धर्मशास्त्र आहे? हिंदू संस्कृती आहे? नाही. ज्या ठिकाणी आम्ही गंध लावतो पिंगला, इडा आणि सुसुमनेचं असणारं गेट आहे, गेट आज्ञाचक्र, आणि ते आज्ञाचक्र झाकल्या गेलं पाहिजे. अनुक्रमे तुम्हाला तेज, बल, कांती, स्मरणशक्ती वाढते. तेज वाढतं, बुद्धी वाढते, स्मरणशक्ती वाढते आणि बलही वाढतं. त्यामुळं अंतर्मुख वृत्ती करायला आणि सोपं जातं केंद्र झाकल्यामुळं. आणि म्हणून ज्या काही मुली असणाऱ्या बिना टिकलीच्या, बिना कुंकाच्या राहतात त्यांना लाज वाटू दे जरा. जगवू लाटे चालले सत्य प्रतिविचारले, सत्य प्रतिविचारल्या,
विसरले महाराज. उलट चाललंय जग आणि आहेच उलट. आज कपाळावर टिकली लावत नाहीत, गंध लावत नाहीत. हिंदू संस्कृती, सनातन संस्कृती सगळं विसरले महाराज. का? टीव्हीतल्या मालिकेमुळं. टीव्हीतल्या मालिकेमुळं सगळा हा दुष्प्रचार होऊन अधोगतीला जग चाललं आणि त्यात हिंदू संस्कृती सगळी चालली ती. पण लक्षात ठेवा, जे तुम्ही बिना गंधाचं जे काही राहण्याचा प्रयत्न करतात, हा कशामुळं? मालिका आणि टीव्ही पाहिल्यामुळं. टीव्ही मध्ये तिनं नाही लावला म्हणून आम्ही नाही लावायचा असं वाटतंय ना तुम्हाला? तुम्हाला माहितीये का, जे प्रोड्युसर आहेत, जे निर्माते लोक आहेत, निर्माते चित्रपटाचे पहिल्या आणि आताच्या, हे सगळे मुस्लिम धर्माचे लोक होते. आणि म्हणून त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही मुस्लिम अभिनेत्र्या काम करत होत्या आणि म्हणून त्यांच्यामध्ये कुंकू लावल्या जात नव्हतं आणि म्हणून टिकली लावल्यानं किंवा गंध लावत नव्हते. पण तेच आम्ही स्वीकारायला सुरुवात केली. पण लक्षात ठेवा, जे मुस्लिम धर्माचे असणारे प्रोड्युसर आहेत, ज्यांनी चित्रपट काढले, त्या चित्रपटामधून कुंकू त्यांनी टाळलं. पण त्यांचा एक चांगला गुण सुद्धा तुम्हाला सांगतो, तो घ्या. कुराण नावाच्या ग्रंथामध्ये आणि अशा पद्धतीने सांगितलं गेलं की मुलगी पहिल्यानं ज्यावेळेस उपवर होते, मुलगी, कुराण मुस्लिम धर्माची परंपरा सांगतोय साहेब. त्या कुराणमध्ये अशा पद्धतीचं लिहिलेलं आहे की मुलीला ज्यावेळेस पहिल्यानं पिरियड येतो त्यावेळेस त्या मुलीच्या अंगावर आणि काळा कपडा टाकला जातो, पडदा टाकला जातो. लग्न झालेल्या स्त्रिया पडदा टाकत नाहीत अंगावर, तर जी हुशार झाली, पहिल्यानं पिरियड जिला आला, त्या मुलीच्या चेहऱ्यावर असणारा तो पडदा टाकला जातो आणि सांगितलं जातं, ए छोकरी, पराया मर्द नहीं देखना. ओ क्या बात. पराया मर्द नहीं देखना, अगर तूने देखा. गुरुजी, मुस्लिम धर्माची शिकवण आहे, अगर तुमने देखा तो तुझे जन्नत नहीं मिलेगी. म्हणून परपुरुष न पाहणे, म्हणून सगळंच अंग त्यांचं झाकून जातं आणि आमचे असणारे अर्धे कपडे जाऊन फिरतात, कपडे घालून फिरतात. शिवार शिवार शिवार. मला सांगा, या जगाची असणारी जे मानव प्राणी आहेत, जे माणसं आहेत, यांची वासना जागृत करण्याला कोण कारण? आम्ही कारण आहोत. आम्ही म्हणजे महिला मंडळ, स्त्री मंडळ, मुली. आणि म्हणून तुम्हाला इथं आज मला सांगायचंय की ज्या मुस्लिम धर्मामध्ये जी चांगली शिकवण दिली, सर्व अंगावर कपडे घाला, तूने पराया मर्द नहीं देखना, अगर देखा तो तुझे जन्नत नहीं मिलेगी, तुला मोक्ष मिळणार नाही. आणि म्हणून तिच्या चेहऱ्यावर नकाब टाकला जातो की तिनं परपुरुष पाहू नये. आणि आमची आई आणि वडील त्या मुलीला काहीच म्हणत नाहीत महाराज, मला आश्चर्य वाटतंय. आणि म्हणून भारतामध्ये सगळ्यात अत्याचार कोण्या धर्मावर होते? हिंदू धर्मावर होतात. हिंदू धर्मावर होतात. कधीतरी मुस्लिम धर्माच्या मुलीवर अत्याचार झालेला पाहिला नाही. वासनेला जाग करण्याचं काम आम्ही करायलो. स्पर्श नावाचा विषय आणि आमच्या मनामध्ये आणि ओसंडून व्हायला सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही सज्जन हो. तिसरा मुद्दा, रूप असणारा विषय. ते रूप पाहण्यासाठी याच्यातच असणारं संलग्न समवाय संबंध आहे त्याचा. शरीर उघडं दिसलं, रूप पाहिलं, आणि रूप पाहिलं, स्पर्शची इच्छा झाली. जसं आमच्या लाईटवर असणारा पतंग जातो, दिव्यावर पतंग जातो आणि जळून भस्मसात होतो, त्याला वाटतं हे रूप आपल्याला प्राप्त व्हावं. अहो दीपकी पतंग सुखी जळे आपले अंग.
सुखी जाळी आपले अंग, सुखे जाळी आपले अंग. दीपावर पतंगानं झेप घ्यावी आणि स्वतः जळून जावं का? त्याला वाटतं हे रूपच सगळं आपल्याला प्राप्त व्हावं. मरून जातो पण रूप विषय संपत नाही. आणि शेवटचा असणारा जो गंध विषय आहे तो फुलामध्ये असणारा भ्रमर, भुंगा, मकरंद सेवन करण्यासाठी त्यामध्ये एवढा लोलुप होऊन जातो, मंत्रमुग्ध होऊन जातो की अखेर दिवस मावळतो आणि फूल मिटतं आणि तो मध्ये गुदमरून जातो. कमळी घ्यावया सुगंध, कमळी घ्यावया सुगंध, कमळी घ्यावया सुगंध, कमळी घ्यावया सुगंध कमळामधला घेण्यासाठी भ्रमर स्वतःच आयुष्य नष्ट करून टाकतो, पण तो गंध नावाचा विषय त्याचा जात नाही. पाचवा शेवटचा असणारा रस विषय. आम्ही गंगाच्या गावचे माणसं आहेत. मग गंगेमध्ये अहोरात्र पूर राहायचा, अथांग पाणी राहायचं गोदावरीला आमच्या. आणि मग त्यावेळेला जे काही कोळी लोक होते मासे धरायचे आणि मासे धरत असताना मग त्यांनी एक आकडा करायचा आणि आकडा करून तो दूर फेकायचा. त्या आकड्याला असणारा दावणा, काही ठिकाणी त्याला शिदोड म्हणतात, दावणा जो असतो ओल्या पाण्यामध्ये, तो दावणा त्याला असा काडीला बांधायचा त्या तारेला आणि पुढच्या दोरीला एक काडी असायची वर, दूर असा फेकायचं आणि फेकल्याच्या नंतर आमिषाचे लोभे समीप येऊनी ठेवीला चरणी बाळत्या. त्या आमिषाच्या लोभे आणि जे मासे आहेत तिथलचे वास तयार होतो आणि वासानं ते अन्न खाण्यासाठी
काडी बांधायचे आणि काडी बांधलेलं जे आमिष आहे, खाण्यासाठी असणारा मासा यायचा आणि त्याचं तोंड असणार त्या गळामध्ये अडकायचं. गळामध्ये अडकलं की जड व्हायचं आणि इथलची काडी जी वर बांधलेली दोरीला ती खाली पाण्यात बुडायची. मग त्या कोळ्याला वाटायचं की अरे आलं सावज शिकार. ते म्हणतात महाराज तुम्ही पकडे काय? शिवहार 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 सांगायचं तात्पर्य आहे की त्या मग कोळ्याने असणारं लक्षात येऊन जातं. ती काडी डुबली की सावज आलं, शिकार आली, पकडलं. तो असणारा लगेचच माग फेकून देतो त्या गळाला. अडकलेला मासा मागे जमिनीवर जाऊन पडतो, तडफडतो, पण खाण्याच्या आशेनं मरण पावतो, पण विषय संपत नाही. आणि तीच परिस्थिती आज हिंदू धर्माची सगळ्यात झाली, त्यातल्या त्यात शैव धर्माची बी झाली. कुठलचं अन्न कधी खावं, कोणी खावं, याचाही नियम राहिला नाही महाराज. परान्ने जिव्हा दग्ध यथार्थ, शिवलीलामृत मध्ये एक ओवी दिली. परान्ने जिव्हा दग्ध यथार्थ, दुष्ट प्रतिग्रही दग्ध हस्त, स्त्री अभिलाषे नेत्र दग्ध होत, मग मंत्राशी सामर्थ्य कैचे. मग मंत्राशी सामर्थ्य कैचे. दुसऱ्याचं अन्न खाल्लं जीभ भ्रष्ट होऊन जाते. भद्रायू राजाला सांगत होते 7व्या अध्यायामध्ये कसं राहावं. आणि प्रत्येक अन्नामध्ये, आणि ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं की संस्कार आहे पडलेले असतात, तद्वत त्या न्यायानं प्रत्येक जातीचा असणारा संस्कार, धर्माचा त्या संस्कार त्या अन्नावर पडलेला असतो. आणि म्हणून आमची जीभ एवढी वाया चालली की बायपास व्हायची तयारी झाली महाराज. बायपास व्हायले, झटके यायले, नुसती चक्कर यायली, पडायला मरायलं. का? परान्ने जिव्हा दग्ध यथार्थ. कारण का हे मनच एवढं विषयी झालं की ते ऐकायलाच तयार नाही. पहिल्या चरणामध्ये विषयी हे मन उतरे बाता, विषयी हे मन उतरे बाता. विषयी
सदा तळमळ करीत असे. एवढी तळमळ आहे महाराज या मनामध्ये की त्याला पुढचं काहीच दिसायला तयार नाही. कोण ज्येष्ठ आहे, कोण श्रेष्ठ आहे, कोण महात्मा आहे, कोण दानी आहे, कोण उदार आहे, कोण बाप आहे, कोण आई आहे, कोण सक्का भाऊ आहे. अशी परिस्थिती चालू झाली की नुसता स्वार्थ आणि विषयी मन झालं. मनाच्याही पुढं आणि ही असणारी विषय वासना तयार झाली महाराज पंच तन्मात्र रूप. हा एवढी तयार झाली की त्याला वाटायला एका रात्रीमध्ये आपण श्रीमंत बनावं, एका रात्रीमध्ये श्रीमंत बनावं वाटायलं. मग त्याच्यासाठी कोणाच्या गळ्याचा घोटही घ्यायची तयारी आली तर तो तयारी करायला लागला. स्वतःच्या भावाचा धुरा असणारा कापायला भेणार. विषयी मन. पहिले 8 माणसाचे कुटुंब मी एकत्र नांदणारे पाहिले. आज 2 सख्खे भाऊ एकत्र नांदायला तयार नाहीत. केवळ विषयी हे मन गुंतले बाष्कळ सदा तळमळ. आणि त्या असणाऱ्या विषयामुळं नुसता पैसा 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 आणि प्रत्येक ठिकाणी आंधळ बनून स्वार्थ तयार झाला. आणि हाच जो विषय आहे तो अधोगतीला कारण होत चालला. मग त्या धर्म परंपरेलाही म्हणायला हरकत नाही आणि आमच्या जीवात्म्यालाही म्हणायला हरकत नाही. शिवार शिवार. कारण का भाऊ भावाला हसत हसत वीज द्यायला महाराज. त्याला न कळलं असं इतकं विषयी वासना तयार झाली महाराज. या विषयी वासनेमुळं अनेक जणांचे असणारे संसार उद्ध्वस्त झाले. त्याच्यामध्ये इंद्र गेला, भग पडला, चंद्र काळा पडला, रावण सर्व राज्य नष्ट पावला आणि स्वतःही नष्ट झाला. अशा पद्धतीनं विष्णू परमात्मा वृंदे पाठी लागला. विषयी हे मन गुंतले बाष्कळ. कारण का याला असणारी कधी झोपत नसते महाराज या मनाला. आम्ही जरी झोपलेलो असलो तरी स्वप्न अवस्थेमध्ये तो फिरत असतो. हे घर ते घर ते घर, अमुक केलं तमुक केलं. आणि ती वासना कशा पद्धतीने प्राप्त होईल, आपल्याला फलद्रूप होईल याचं असणारं लक्ष केंद्रित असतं आणि तळमळ 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 करत राहत. पण सज्जन हो, या जीवात्म्याला अधोगतीला न जाऊ देता या विषयामधून सुद्धा काही सात्विक गुणधर्माचे विषय आहेत आणि ते अंगी असणारं आपण जोपासणं महत्वाचं आहे. ज्या वेळेला आमच्या अंगामध्ये असणारे आणि असे विषय उत्पन्न होतात, ज्या वेळेला असे आमच्या मनामध्ये विषय उत्पन्न होतात, स्पर्श, रूप, रस, गंध, त्यावेळेला बाकी काही करू नका. आपल्या ज्या वेळेला मनुष्याला आसक्ती निर्माण होते, लोलुपता निर्माण होते जीवाला की ते आपण प्राप्त करावं, अंधत्व येतं त्या वासनांधपणेचं. अशा जीवाची असणारी श्वासाची घुटमळ होते, हे लक्षात ठेवा. श्वास काय होतो? घुटमळला जातो आणि ह्याच श्वासावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा. ह्याच श्वासावर नियंत्रण जर आम्ही पावलं तर आमचं विषयी मन हे आणि संपून जाईल. ज्या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस समजा क्रोध उत्पन्न होईल, लक्षात घ्या, अनुभव घ्या या गोष्टीचा. ज्यावेळेस तुम्हाला क्रोध उत्पन्न होईल त्यावेळेस मस्तक गरम झालेले, अंगावर रोमांच उठलेत, लाल डोळे झालेत, थरथर शरीर कापायले.
अशा अवस्थेमध्ये फक्त 3 असणारे प्राणायाम करा, किंवा आमच्या शरीरामध्ये जो श्वास दाटलेला आहे त्याला बाहेर फेका. आणि हे जर तुम्ही 1-2-3 मिनिटं केलं किंवा 1 जरी मिनिट पूर्ण केलं तर निश्चिततेनं तुमच्यातला असणारा तो आसक्तीचा भाव नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. आणि जर नाही झाला तर एक मंत्र देतो, लक्षात ठेवा. काम कशियाने सारे काम कशियाने सारे काम कशियाने सारे काम कशियाने आमच्या लोखंडे आप्पांनी प्रश्न उत्पन्न केला, काम कैसियाने सरे. आम्ही सांगितलं तुम्हाला की जी वासना आहे ही वासना नष्ट करायची असेल तर सुरुवातीला असणारं श्वासावर नियंत्रण करून रेचक असणार निर्माण करा. आणि रेचक न जर नाही झालं तर एक मंत्र सांगत होतो मी तुम्हाला. क्रोध जर असेल, ओम नमो क्रोध रूपाय जिहोमी फट स्वाहा 3 वेळा म्हणा. आणि आता आमच्या आप्पासाहेबांनी प्रश्न काढला, काम कैसियाने सरे. म्हणे नाम समरे. आलं का लक्षात? प्रश्न पहिला आहे कैसियाने सरे. आम्ही नामस्मरण करायलो आणि नामस्मरणामध्ये आज दुराचार करायलो. सरळ नामस्मरण करत असताना दुराचार करायलो, उत्तेजित असणारं अन्न खायलो आणि मनाची प्रवृत्ती असणारी वासनेकडे चालली आणि वासना ही तृप्त करण्याकरता दुराचार असणारा सत्संगामध्ये किंवा समारंभामध्ये चालला. म्हणता येईल नामाने तरलं. त्याला जी काही जिभेचे चोचले आहेत सात्विक अन्न पहिल्यानं खावं लागेल. दुसरं श्वासावर नियंत्रण ठेवावं लागेल. तिसरं प्रसाद रूपता. आमच्या मनात जर वासना नसेल तर, पण नुसतं आमचं अवडंबर आहे, दाखवायचं असणारं भक्ती जी काय आहे ही भक्ती वरपांगी भक्ती आहे. वरवरदावी शिवाचार, वरवरदावी शिवाचार, वरवरदावी शिवाचार, वरवरदावी शिवाचार, वरवरदावी शिवाचार, शिवाचार, वरवरदावी शिवाचार, दावी शिवाचार, वरवरदावी शिवाचार, अंतर्यानाचार, 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 शिवाचार, वरवरदावी शिवाचार, सांगितलं महाराज. अंतःकरणाची शुद्धता करण्यासाठी पहिलं अन्न चांगलं खा. पवित्र शुद्ध अन्न आम्हाला खावं लागेल. सात्विक अन्न आम्हाला खावं लागेल. ज्या ठिकाणी पक्वान्न आणि षड्रस अन्न जर खाल्लं तर हे शरीर माताळल्यावानी करतं. ध्यानात ठेवा, मग तो कोणी असो.
कोणीही असो या क्षेत्रातला. आणि मग यांनी असणारं अन्न सात्विक खाणं, त्यामुळं मन बने सात्विक. मनाची सात्विकता निर्माण होते आणि सात्विकता जर निर्माण झाली तर त्या ठिकाणी असणारा सुगंध सत्कर्माचा आणि सद्गुणाचा निर्माण होतो. जरी समजा एखाद्या वेळेस अनर्थ रूपानं अवचित रूपानं तो प्रकार जरी समोर आला तर हा पिंड बनलेला जो असतो तो हा नैतिकतेचा आणि अनुवंशिक परंपरेचा बनलेला असतो किंवा सद्धर्म रूपाचा बनलेला असतो. त्याला थोडाही डाग लागत नाही महाराज, मनालाच डाग लागत नाही तर शरीर केव्हा पाप करेल. लक्षात घ्या मला काय बोलायचं ते. आणि म्हणून नामस्मरण करत असताना सुद्धा आमची जी काही प्रवृत्ती आहे ही सत्वगुणाची पाहिजे महाराज. आज आमचे माता वर्ग जे आहेत कोणतं पशुपती पाशुपत नावाचं वृत्त करतात आणि मग त्यांच्या बघा केशभूषा वेशभूषा कपडे वेगळे वेगळे, ह्या सोमवारी वेगळी साडी तर दुसऱ्या सोमवारी वेगळी साडी. जिथं तुम्ही नटल्या जाता माता वर्ग, तुम्ही म्हणता विडंबना आमचीच करतात महाराज प्रत्येक वेळेला. जिथं तुम्ही सौंदर्यानं फुलण्याचा प्रयत्न करता, जरूर सौंदर्यानं फुला माता भगिनींनो, फक्त कोणासाठी? आपल्या पतीसाठी. कोणासाठी? स्त्रीचं शरीर कोणासाठी आहे? सौंदर्यानं नटायचं काम कोणासाठी आहे? आपल्या पतीसाठी आहे. इतरासाठी नाही किंवा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही, जगाला दाखवण्यासाठी नाही. आपल्या पतीला जे आवडतं त्याच पद्धतीनं वागणं, ती धन्य पतिव्रता. आणि म्हणून ज्या ठिकाणी दुर्गंध आपला मनाचा निघणार नाही असं असणार आचरण करू नये. आणि असं जर आचरण नसल करायचं तर मग त्या ठिकाणी सात्विक अन्न आणि देवधर्मामध्ये असणार मन टाकावं किंवा प्रदोष शिवरात्र तैसे सोमवार साचार करा तुम्ही गाना तुझी. आणि मग त्या ठिकाणी अशा प्रकारचा असणारा वृत्तारंभ करावा. का? मनाला असणारा अंतर्मुख करण्याची क्रिया उपवासामध्ये असते आणि निरंकार राहण्यामध्ये. तद्वत त्या नियमानं जर आमच्या मनामध्ये कामविकार उत्पन्न झाला तर आम्ही पूजा जर करत असेल भगवान शिवाची महादेवाची तर त्या महादेवाच्या पिंडीवर असणारं बेलपत्र किंवा जिथं अशोक सुंदरी आहे तिथलच असणारं बेलपत्र उचला आणि त्याचा सुगंध घ्या किंवा असं फाडा त्याला आणि सुगंध घ्या. तुम्ही जोपर्यंत मंदिरात आहेत तोपर्यंत तुमच्यामध्ये काम विकार उत्पन्न होणारच नाही, ही मी गॅरंटी देईल. शिवार शिवार बहिर्मुख वृत्तीनं आम्ही जिथं प्राप्त काम करतो किंवा वासनांध बनून जे पंचविषयाचा भोग घेण्याची इच्छा प्राप्त करतो तेच जर असणार आम्ही मनाला जर आटपायचं असेल तर मग मात्र काही प्रमाणात योग धारणाही करणं महत्वाची, हे दुसऱ्या चरणात सांगितलं. तया देवीने वळवावे अंतरी, तया देवीने वळवावे अंतरी, तया देवीने वळवावे अंतरी.
सांगितलं तया ते युक्तीने वळवावे अंतरी स्वरूपा माझारी लीन व्हावे. आम्ही ज्या वेळेला भगवान शिवाच्या पिंडीवरचा असणारा बेल घेतो आणि त्याला फाडून असणारा ज्यावेळेस सुगंध घेतो, तो सुगंध असणारा बेंबीच्या देठापर्यंत ज्यावेळेस श्वास आनंदानं घेतो, या ते युक्तीने हो वळवावे अंतरी स्वरूपा माझारी. ही बहिर्मुख प्राप्तता झाली. पण त्या ठिकाणी जर अंतर्मुखी वृत्ती करायची असेल, बहिर्मुखीला अंतर्मुख जागृत अवस्थेमध्ये झालं, स्थूल अवस्था झाली. पण सूक्ष्म अवस्था किंवा सुसुप्त अवस्थेमध्ये जर जायचं असेल आम्हाला, सुसुप्त किंवा त्या पुढची असणारी प्रज्ञ, प्रत्येकात्मा असणारा अभिमान, जिथं महाकारण देहाची असणारी निवृत्ती होते, त्या ठिकाणी जर आम्हाला पोहोचायचं असेल, ब्रह्म स्वरूपामध्ये विलीन व्हायचं असेल, तर मग मात्र त्या ठिकाणी योग धारणा करणं महत्वाचे. ज्या ठिकाणी पूरक, कुंभक आणि रेचक तुम्ही कराल, त्यावेळेला सर्व असणारे मन अंतर्मुख करून त्या असणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं पहिलं महत्व. पद्मासनामध्ये बसून मेरुदंड असणारा सरळ करून उजव्या नाकपुडीनं असणारा पूरक घेऊन तो असणारा श्वास, तो प्राण बेंबीपर्यंत नेऊन कुंडलीवर थांबून अपान वायूचा निरोध करून गुदाशयाच्या ठिकाणी असणारा अपान वायू जो मलविच्छेदन करतो, निक्षेप करतो मलाचा, त्या असणाऱ्या अपान वायूला वर खेचून ज्यावेळेस प्राणाचं आणि अपानाचं विघटन होतं, त्यावेळेला एक ज्योत तयार होते दिव्याच्या ज्योतीप्रमाणे. त्याला सूक्ष्म देहही म्हणतात काही काही ठिकाणी. शिवहार शिवहार आणि असा हा असणारा जो सूक्ष्म देह आहे, मग त्या ठिकाणी आपल्या लिंगायत धर्म संप्रदायाने आधारस्थानाच्या ठिकाणी असणार नकार शब्द दिला. न आकार स्थाना मादारी चतुर्दिळा धळ भितरी. चार असणारे दळ आहेत, सांगतोय बाप्पा, ते बी सांगतोय. व श श स वजनाच व षटकोनश सशास आणि शाळेश, चार असणारे श, 3 श आणि 1 व पहिलं. आणि तिथे असणारा नकार आहे तर माझ्या वैष्णव संप्रदायाचा असणारा वाकार आहे. त्या ठिकाणी असणारा जो श्वास बेंबीपर्यंत अपान वायूला निरोध करून, जो विघटन करून ज्योत रूपानं किंवा विघटन रूपानं आम्ही तिथं आणलेला बेंबी जवळ, त्याला परत खाली नेऊन आधार स्थानावर असणारा 600 जप करायचा. श्वास घ्यायचा नाही बरं का, थांबवलेला श्वास. तिथून स्वाधिष्ठान नावाच्या चक्रावर यायचंय, स्वाधिष्ठानाशी लिंगेंद्रिय, आणि तिथे असणारं षडदळ बभमयरल शब्द आहेत ते 6, आणि तिथं मकार आहे. आकाराचे अधिष्ठान. गुदाशयाच्या ठिकाणी तुम्हाला सुवर्णासारखं लिंग बघायचंय, हो. लिंग पाहायचंय. तिथं मंत्र जाप करत असताना तो लिंग पाहायचंय. कोणालाही शक्य नाही महाराज. हे कोणाला शक्य होतंय? तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं. संत समागमेश्वर रूपित खळे, संत समागमेश्वर रूपित खळे, संत समागमेश्वर रूपित खळे, संत समागमेश्वर रूपित खळे, स्वरूप पूजे खळे, संत समागमेश्वर रूपित खळे, संत समागमेश्वर रूपित खळे, संत समागमेश्वर रूपित खळे, स्वरूप संत समागमेश्वर रूपित खळे.
सांगितलं महाराज. कोणाच्या संगतीनं भेटल हे ज्ञान? संत समाज. सोपं नाही महाराज. ते बी संत पाहिजे. संत म्हणावंच कोणाला? हो. ज्यांच्यामध्ये कोणतीच आशा मनीषा तृष्णा वासना राहिलीच नाही त्याला संत म्हणावं. त्यागाची मूर्ती जी तयार झालेली, निर्माण झालेली, ना अन्न ग्रहण इच्छा नाही आणि परद्रव्य परनारी यांचा विंटाळ तुधरी. संत कोणाला म्हणावं? ज्यांनी परद्रव्याचा आणि परनारीचा विटाळ मानला महाराज, हो. त्याला संत म्हणावं. आपल्या सद्गुणांनी असणारं पूर्ण भूमंडळ असणारं ज्यांनी पवित्र केलंय अशांना संत म्हणावं. ज्यांच्यामध्ये क्रोध अजिबात जन्मालाच येत नाही त्याला संत म्हणावं. ज्याच्यामध्ये द्वेषभाव, अहंता आणि ममता ज्याच्यामध्ये नाही त्याला संत म्हणावं. ज्याच्यामध्ये अपपर भाव नाही त्याला संत म्हणावं. ज्याच्यामध्ये दुःखितातला दुःखित, पतितातला पतित, अज्ञानातला अज्ञानी असलेल्यावर कृपा करण्याची ज्यांची इच्छा प्राप्त होते. दयेचे आगारा कृपेचे सागर, दयेचे परस्त्री माते समान मानली. पतित असो, दुःखी असो, अज्ञानी असो, दुष्ट असो, त्याच्यावर असणारा परोपकार करून त्याला सन्मार्गाला कशा पद्धतीनं लावायला पाहिजे याचा नेहमी जो विचार करतो त्याला संत म्हणावा. मनामध्ये असणारी वासना ज्यांच्या मनातून निघून गेलेली आहे त्यांना संत म्हणावं. ना पैशाचा लोभ, ना कोणत्या अन्नाचा, जे पंच तन्मात्रा ज्यांनी त्याग रूपानं संपवून सात्विक रूपानं आपल्या जवळ ज्यांनी ठेवल्यात त्याला संत म्हणावं. आणि म्हणून श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू वृत्ती ज्यांच्या जवळ असते अशांना संत म्हणावं. आणि अशा संताच्या समागमामध्ये जर आम्ही राहिलो, श्रोत्रिय असावा, ब्रह्मनिष्ठ असावा
आणि कृपाळू असावा. खूप आशा धरुणी बोधिना तुझ्या मान इच्छिना परस्त्रीस पाहिना कामदृष्टी कदा जीव हिंसा करीना शब्दे कोणासी दुखविना भुवई उचलिना तो कोणावरी त्याला संत म्हणावे. आणि कोठे गोडी धरुणी तो शेना मान दिल्या फुगेना अपमानिल्या कुंतेना तोची विरक्त जाणावा. परमर्श सांगतोय. आणि म्हणून त्याला संत म्हणावं. अशा संताच्या सान्निध्यात आम्ही आलो. संत समागमे स्वरूप ते कळे आधार स्थानावरून आम्ही आचारलिंगाचं पूजन करून वर स्वाधिष्ठानाला आलो. आणि स्वाधिष्ठानामध्ये षडदळ कमळामध्ये मकार पाहिला. तिथं गुरुलिंग आहे. आणि ते गुरुलिंग आम्हाला प्राप्त झालं पाहिजे संताच्या संगतीनंच होतं. गुरुच्या संगतीनंच होतं. विद्वानाच्या संगतीनंच प्राप्त होतं. आणि तिथून पुढे आम्हाला निघायचंय तर आम्हाला पुढं मणिपुरामध्ये यायचंय. आणि मणिपुरामध्ये 10 पाकळ्या आहेत. ड ढ न त थ द ध न प फ. आणि त्या ठिकाणी असणारा शिकार आहे शी. तिथं असणार आम्हाला कुंडलिनीवर थांबायचं थोडं. 1000 जप 6000 जप इथलचा सॉरी पूर्ण 21,600 जप येतो. 6000 जप करून पुढं आम्हाला अनुहताच्या ठिकाणी यायचंय. श्वास सोडायचा नाही. अजून घेतलेला आहे आम्ही. विघटन केलेलं आहे. विचित्रा नाडीमधून मागून प्रवेश करून कुंडलीवर आलेलो आहेत. विचित्रा नावाची मेरुदंडाजवळची नाडी. ज्यांना योग धारणा कळते किंवा ज्यांनी योग धारणा केलेली आहे त्यांना ती विचित्रा नाडी कळते. आणि त्या रूपानं मणिपुरावरून वर आलो आम्ही हृदयाच्या ठिकाणी. तिथं अनहत नावाचं चक्र आहे. तिथं 12 पाकळ्या आहेत. क ख ग घ न च च च ट ठ ड पुढे आलेले. आणि 12 शब्द असणारे तिथं वाकार आहे. तिथं असणार पवळ्यासारखं प्रवाळ शिवलिंग बघा म्हणून सांगितलं. प्रवाळासारखं. आणि तिथून पुढे निघायचंय. कंठाच्या ठिकाणी असणार विशुद्धी नावाचं चक्र आहे. तिथं प्रसाद लिंग आहे. आचारलिंग गुरुलिंग बेंबीच्या ठिकाणी शिवलिंग हृदयाच्या ठिकाणी जंगमलिंग आणि प्रसाद लिंग असणार कंठाच्या ठिकाणी. इथं 16 अक्षर आहेत. 16 पाकळ्या 16 दळ. आणि तिथं यकार आहे. आणि त्या यकाराच्या ठिकाणी आम्हाला जप करायचा आणि पुढे निघायचंय. पुढे निघालेलं असताना कुठं जायचं? दोन्ही भुवयाच्या मध्ये. मी जिथं गंध लावावा सांगितलं प्रत्येक धर्मामध्ये श्रेष्ठता गंधाला दिली. स्त्री असो पुरुष असो. आणि त्याला असणार आज्ञाचक्र मानलं गेलं. तिथं 2 द्विदळ आहे. हम आणि 6. तिथं ओमकार प्रणव आहे मध्यभागी. तो आम्हाला पाहायचा. आणि मग तिथून पुढे आम्हाला जर आतमध्ये घुसायचं काम पडलं तर मग आज्ञाचक्राचे पहिलं तीरी मसूर प्राय छिद्रा भीतरी विलोकिता मरपुरी दृष्टी गोचर. शिवहार शिवहार आणि मग अशा पद्धतीनं जे काही स्वरूप आहे आमचं शरीरातलं असणार आचारलिंग गुरुलिंग शिवलिंग. आचरण श्रेष्ठ. गुरुलिंगानं वासना कमी होऊन ज्ञानाची प्राप्ती होते. वेगवेगळे फायदे होतात महाराज. ज्या ठिकाणी तुम्ही आचारलिंग आधार स्थान शुद्ध केलं तर त्या ठिकाणचा गुण वेगळाच असतो आणि वेगळे चित्र दिसतात. स्वाधिष्ठान तुम्हाला त्या तुमच्या अपेक्षा पूर्ण करतं. मणिपूर असणार तुमची वाचा सिद्धी करून टाकतं. आणि वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी जसं अष्टसिद्धी आहेत त्या अष्टसिद्धी प्राप्त होण्याचं सामर्थ्य त्यामध्ये येऊन जातं.
आज्ञाचक्राचे पहिलं तीरी मसूर प्रायश्चिद्रा भीतरी विलोकितामरपुरी दृष्टिगोचर होतसे. आणि मग तिथून तेची पाहता पाहता जा आउट पीठ. आणि नव असणार ब्रह्मांडी चक्र हलवणी नवचक्र मेळा. शिवहार शिवहार सांगितलं की मग अशा पद्धतीनं आम्ही ज्यावेळेस आज्ञाचक्राच्या पुढे जातो त्यावेळेस आमची दृष्टी गोचर होऊन जाते. भूचरी खेचरी मुद्रा आणि आगोचरी लास्टला मुद्रा आम्हाला प्राप्त होऊन जाते. मग पुढचं काही लक्षात येत नाही आणि तुम्हाला सांगता येणार नाही. आम्हाला सांगता नाही गुरु होणे. तुम्हाला पुढचं सांगता येणार नाही. याच्यासाठी असणारा सत्संग करणं महत्वाचं आहे. शिवहार शिवहार सत्संग केला तर तीही मनाची असणारी विषयी अवस्था षडचक्र ज्ञानाची अवस्था बरं का, विषयी. कारण का विषय मी तुम्हाला सांगितलं राजसी तामसी तर राहायचं आहे, पण काही विषय हा सात्विकी सुद्धा विषयी आहे. आणि म्हणून ती असणारी जर प्राप्ती तुम्हाला करायची असेल संत समागमे स्वरूपतेकडे षडरिपुहे खळ. आणि मग ज्यावेळेला तुम्ही स्वरूपामध्ये विलीन होता त्यावेळेस तुम्हाला काय दिसतं? जे जे दिशे दृष्टी पुढे हे अवघे शिवरूप गाढे ऐशिया संताची हुडे निर्भय हिंडो. आणि ऐशिया संताची हुडे केव्हा? ज्यावेळेस त्याला शिव दिसायला लागला. आमचे उद्धव आप्पा नाही, त्यांच्यातला शिव दिसला पाहिजे. वरचं शरीर नाही, स्त्री नाही ना पुरुष नाही. आणि त्यावेळेला ती असणारी संत वृत्ती आहे, ती संत वृत्ती. आणि ह्या संत वृत्तीमधून आम्हाला त्यांच्या समागमामधून, समागम म्हणजे एकत्र होणे, ऐक्य रूपानं राहणं, ऐक्य रूपानं राहणं, नवविधा भक्तीमधला शेवटचा प्रकार. आणि ज्यावेळेस आम्ही ऐक्य रूपानं राहतो त्यावेळेस आणि आमच्या अंगातले असणारे जे षडविकार आहेत हे नष्ट होऊन जातात. मग आम्ही एकमेकाबद्दल कधीच द्वेष मत्सर करणार नाही. उरले नाही तुझे पण, कारण का त्या ठिकाणी अपपर भावच राहिला नाही. आज पूर्ण गाव फिरत आलो मी, आणि गाव फिरत आल्याच्या नंतर आमचे लक्ष्मण आप्पा भेटले. गेल्या वर्षी मला इथं भेटले नव्हते, पण मी कोणते म्हणलं? आमचे म्हणलं. लक्षात ठेवा कोणता भाव झाला. जसं एखाद्या आम्ही पंढरपूर यात्रेला जाऊ किंवा काशी यात्रेला जाऊ, सगळे एकटेच जाऊ आपण, आणि सगळीकडे फिरलो 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 आणि अचानक आपल्या गावचा माणूस भेटला. त्यावेळेस काय होतं? हे आपलंय, हे आपलंय. केव्हा? ती प्रवृत्ती होऊन जाते, आणि तीच प्रवृत्ती प्रत्येकात उत्पन्न होणं महत्वाची. विषयाकार वृत्ती संपली, तुमचे षडविकार संपले. आणि षडविकार जर संपले, काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार, जो कामविकार आहे तो मारण्याचा प्रयत्न करा. कामविकार पहिला मारला तर पुढचे उत्पन्न होत नाहीत. क्रोध द्वेष मत्सर. म्हणून एकनाथ महाराजांनी सुद्धा सांगितलं की गरोदर स्त्रीला मारावं. गरोदरपणामध्ये असणारा जो पुत्र आहे, कामाचा पुत्र क्रोध, क्रोध जर उत्पन्न करायचा नसेल तर ती गर्भिणी असलेला काम विकाराची आई मारा. नाथ भागवतामध्ये सांगितलं. आणि म्हणून या ठिकाणी आमचा ज्यावेळेस काम क्रोध षडविकार ज्यावेळेस संपन्न आणि तो शुद्ध होऊन जाईल त्यावेळेस मग मनुष्य असणार खरंच चिंतनाला लागेल. शिवहार
शंकर शंकर उमाई जय जय शंकर जय जय शंकर शिवहर शिवहर शिवहर. आणि सात्विक ब्रह्मास्मी जो होता तो शिवोहम. आणि गाव उभं पूर्व कोणीकडे गुरुजी ही चौकडून असणारी त्याला तटबंदी होती. तटबंदी गावाला आणि एकच वेशी रूपानं दरवाजा होता. वेशी रूपानं एकच दरवाजा होता. गावाला चौकडून तटबंदी. ही गाव म्हणजे शाळुंका, तटबंदी म्हणजे पीठ. आणि वेशीतून जो काही पाणी जाण्याचा भाग आहे तो वेशी शिवपिंडीचा आकार. तुम्ही किल्ले बघा, किल्ले जे जे आहेत शिवाजी महाराजांनी जिंकलेले किंवा जे सध्या अस्तित्वात आहेत ते चौकडून तटबंदी आहे. पाण्याचे असणारे मध्ये खंदक आहेत गुरुजी. आणि रस्ता येणारा एकच आहे. गेट मधून वर जाता आपण यशो शिखराला. शिवलिंग पिंडी सारखा भाग. तिसरं आमचं मंदिर बघा. जे मंदिर आहे तो शिखर आहे आणि रस्ता जाणारा एकच आहे. तुम्ही तुमची बिल्डिंग बांधताय, मधात घर घेता, चौकडून कंपाऊंड करता आणि एकच प्रवेशद्वार ठेवता. घर आहे की नाही, लिंगाकृती आहे की नाही, झोपले का? लिंगाकृती आहे. आणि म्हणून बाकीचे सगळे देव सज्जन हो, बाकीचे सगळे देव तुम्हाला भिंतीला उभे करावे लागतील. हनुमंत असेल, राम असेल, कृष्ण असेल, विठ्ठल असेल, देवी असेल, दत्तात्रय असेल, गणपती असेल, सगळे तुम्हाला भिंतीला आधार देऊन उभे करावे लागतात. पण जगाचं केंद्रस्थान एकच तो बाबा आहे की मध्यभागी स्थापन होतो. शिवहर 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 शिवहर. आम्ही भट्ट्याच्या काय खोदत होतो, चुलीच्या चुलंगनाच्या. लिंगाकृती होती महाराज, पिंडी सारखा आकार. तुमचे गाडी बैल बघा, साठेवर दांडी पुढं, जीप बघा वरचा भाग आणि शाळुंका असल्यासारखा उताराचा भाग. प्रत्येक गोष्ट तुम्ही त्या पद्धतीनं बघितली तर तुम्हाला लिंगाकृती भासेल. पूर्ण ब्रह्मांड हे लिंगरूप भासेल. आणि तेच लिंग आम्ही धारण केले, ब्रह्मांड रूपी लिंग आमच्या गळ्यामध्ये. एवढंच नव्हे, आमचं शरीरच लिंगरूप बनलंय. आमुचे जीवन लिंग आमुचे जीवन